नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाबद्दल आणि त्यातील लोकप्रिय स्पर्धा प्रकार असलेल्या स्किट अर्थात लघुनाटिकेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांचा कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतात. या महोत्सवात गायन, नृत्य, नाट्य, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, पोस्टर मेकिंग, प्रश्नमंजुषा, लघुपट निर्मिती आणि इतर अनेक सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. महाविद्यालय स्तरांपासून विभागीय आणि अंतिम फेऱ्यांपर्यंत विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. या स्पर्धांमधील एक अत्यंत लोकप्रिय प्रकार म्हणजे स्किट किंवा लघुनाटिका. स्किट म्हणजे कमी वेळेत एखादा सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक किंवा समकालीन विषय प्रभावीपणे सादर करणारा नाट्य प्रकार. यात अभिनय, संवाद, भावभावना आणि संदेश यांना विशेष महत्त्व असते. स्किटचे मुख्य उद्दिष्ट केवळ मनोरंजन नसून समाज प्रबोधन, जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याचा विकास करणे हे देखील आहे. स्किट सादर करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. वेळेचे काटेकोरपणे पालन करणे, विषय स्पष्ट आणि समाजोपयोगी असणे, आक्षेपार्ह संवाद टाळणे तसेच प्रभावी सादरीकरण करणे महत्त्वाचे असते. स्किटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नियमित वाचनाची सवय असणे आवश्यक आहे. नाटके, कथा आणि चारित्र्य वाचल्याने विचारसंपन्नता वाढते. त्याचबरोबर नवरसांचा सराव, वर्तमानपत्र वाचन, चालू घडामोडींचा अभ्यास, प्रभावी संवाद फेक आणि आत्मविश्वासपूर्ण शरीरभाषा यामुळे अभिनय अधिक प्रभावी बनतो. युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग किंवा समन्वयक प्राध्यापकांशी संपर्क साधावा. सामान्यतः महाविद्यालयाचे ओळखपत्र, फी पावती आणि आवश्यक नोंदणी कागदपत्रे सादर करावी लागतात. युवा महोत्सवाच्या सर्व अधिकृत सूचना, नियम, वेळापत्रक आणि नोंदणीची माहिती मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mu.ac.in तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या www.unimumbai.idsd.com या पोर्टलवर उपलब्ध असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि कला संस्कृती जपण्यासाठी युवा महोत्सव हे एक उत्तम व्यासपीठ आहे. धन्यवाद. छोट्याशा चुकीमुळे मी खूप काही विसरलो, पण या मेकअप, कॉस्ट्युम या सगळ्या एक्सटर्नल गोष्टी आहेत. एक कलाकार तो त्याच्या अंगाने वाटला पाहिजे, त्याच्या बोलण्याने, त्याच्या अंगाने वाटला पाहिजे. आपले रिहर्सल झालेले आहेत, आपले चक्री झालेले, आपलं सगळं झालेलं आहे. त्यामुळे कोणीच चुकणार नाही आहे. कमाल करा, एनर्जीने करा. मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत यूथ फेस्टिवल. आपण त्याआधी आपण घेणार आहोत एक कोट. तर मग आपण कोट घेतला आहे. आता थेट आपण साठी कॉलेजला जाणार आहोत. मी एक सेपरेट व्हिडिओ रेडी करणार आहे. जर तुम्हाला फॅन्सी ड्रेस पाहिजे असतील तर तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करू शकता. तो एक इंडो लेट्स गो फॉर द यूथ फेस्टिवल. मंडळी, आज यूथ फेस्टिवल आहे आणि मी इकडे असण्याचं कारण म्हणजे लास्ट इयर मी थर्ड इयरला होतो आणि यूथ फेस्टिवल फर्स्ट टाईम मी करणार होतो पार्टिसिपेट आणि स्किटमध्ये पार्टिसिपेट केलेला. सो आज तीच स्किट माझ्या कॉलेजची पाहायला मी आलो. तर माझ्यासोबत आता नील आहे. नीलला विचारूया. नील, कसा वाटतो एक्सपिरियन्स? बघायला गेलं तर गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. फायनलपर्यंत आपण पोहोचलेलो आणि त्यासाठी हरलो करत. आणि आम्ही थर्ड प्लेसला आलेलो आणि नेक्स्ट राऊंडसाठी सुद्धा गेलेलो, जो की मुंबई युनिव्हर्सिटी कलिना कॅम्पसमध्ये होता. खूप कॉम्पिटिशन्स असतात, खूप छान वाटतं. तर नील, काय बोलशील? म्हणजे गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स बघून असं सांगेन की फक्त आपली स्किट अशी जिंकू शकते असं नाही. आता लेखकाच्या म्हणण्याने असं बघायला गेलं तर त्या लेखकाला कुठलीही स्किट आवडू शकते. ते आता त्याच्या आवडीच्या हिशोबाने काय चूज करेल काय नाही. आता आमच्या हिशोबाने तेव्हा गेल्या वर्षी आम्हालाच वाटते की आमची स्किट चांगली आहे, पण खरं तर तसं नसतं. हे असा अनुभवता आला आम्हाला. आणि यावर्षीची स्किट तर एकदम धमाकेदार आहे. खरंच लय भारी स्किट आहे. आणि ही स्किट जर फायनलला गेली भाई मचांड होईल.
लय भारी स्किट आहे. ओके, सो तुम्ही जी प्रॅक्टिस केला त्याला नक्कीच यश येईल असं मी ऑल द बेस्ट देतो आणि कॉम्पिटिशनसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद, थँक्यू. लास्ट इयर आता पुढच्या वर्षी मी पण नाही करणार की गाईसला. दिस कसं वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे? खूप नर्वस आहे. सेकंड यूथ आहे, दुसरा दिवस आहे. काय पण आम्ही गेलं हिंदी, आज मराठी स्किट आहे. गेल्या वर्षी हिंदी स्किट केली, यावर्षी मराठी स्किट. गेल्या वर्षी एका छोट्याशा चुकीमुळे मी खूप काही विसरलो, पण या वर्षी मी नाही करणार ते. मी यावर्षी माझ्या पूर्ण टीममध्ये जर नाही चुकणार कोणी, पण जर पुढे फंबल पडत असेल तर मी त्याला रिपेअर करण्याचा प्रयत्न करणार आणि पूर्ण स्किट घेऊन जायचा प्रयत्न करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जोश, आज जोश. अजय तू मेकअप केलाय? असं 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 उजेडत आहे. नाही ना नील, नील मेकअप केलायस? नाही भाई. सिद्धेश मेकअप केलायस? बघा देवा बा, सिद्धेश काय बोलतो? काय हा प्रकार. स्किट स्किट काय असते? आई आणि मुलीला शेड्स काय वगैरे, शेड्स काय वगैरे मला येतं शेड गोळा करून. अजय अजय काय बोलशील मेकअप दिसत नाही मेकअप बद्दल? खरं लाईट चालू. अजय मेकअप बद्दल काय बोलशील? मेकअप हे बघा, मेकअप ते पण पंबलाचे. स्किट करायची. हे बघा, मेकअप ही जी गोष्ट आहे ना ती फक्त नावासाठी असते. एका अभिनेत्याची जी गोष्ट असते ना ती त्याच्या कॅरेक्टरने, त्याच्या ॲक्टिंगने सांगितली जाते. मेकअप ही गोष्ट जी असते ना त्याच्याने नाही सांगितली जात. मेकअप कॉस्ट्युम हे सगळ्या एक्सटर्नल गोष्टी आहेत. एक कलाकार तो त्याच्या अंगाने वाटला पाहिजे, त्याच्या बोलण्याने, त्याच्या अंगाने वाटला पाहिजे. ठीक आहे, अगदी बरोबर. खूप सारं लागणार. विसरू नकोस. 3, 2, 1 तालीम देण्यासाठी रुद्र आहे. नावाप्रमाणे रुद्र नक्कीच त्याचं काम करेल. तर रुद्र कसं वाटतंय? पहिल्यांदा असं काहीतरी करतोय मी लाईफमध्ये. हां, आता बघू, चांगलंच व्हायला पाहिजे. चांगलंच होणार आहे आमचं. नक्कीच होणार. काय देव आहे आपला. देव आहे आपलं. गाव येईल, गाव कोणतं रुद्र? रत्नागिरी. बस गणपतीपुळे. गणपतीपुळे. चला गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. हे तरी लक्षात राहायला पाहिजे. माझं पहिलं वर्ष आहे, मी पहिल्याच वर्षी गेलो फायनल. हे लक्षात राहिलं पाहिजे. एकदा फायनल अनुभवली आहे, पण मी पुन्हा अनुभवायची एक्सपिरियन्स मी घेऊन गेलो आहे. हे पण लक्षात घ्या. प्लीज काही करा, मला फायनलला पाहिजे. हो सर. मराठी स्किट एन्जॉय करणार फायनलला पब्लिक. एन्जॉय करणार आहे म्हणून सांगते. तुम्ही जर क्लीन केली ना, क्लीन, एकही फंबल नाही, चुका नाही, काय नाही, तुम्ही नंबरात हात घेऊन तुम्हाला बाहेर नाही काढणार. समजलं का? विषय कडकडीत आहे. त्यामुळे तुमच्या फक्त ही 10 मिनटं जगा, मजा करा. जिथे गाणी आहे सगळं करा. गाणी उचलणारं कोण आहे, काय आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. गाणं एखादं चुकू देत, पण उचलून धरा मस्त. बाकीच्यांनी वाक्य हे ते सगळं. हां, टेन्शन नका घेऊ. मी कुठलं चुकणार, विसरणार, हे होणार नाही. मी सगळं करणार, ती बरोबरच करणार. आणि बघा आज मी काय परफॉर्म करतो, हे डोक्यात ठेवा. तर मग तुम्ही परफॉर्म करा, नाही तर नाही करणार. कितीही झालं तरी.
नाही आपल्या आयुष्याचा संघर्ष आठवा, काय आठवा. तुम्हाला वाटतंय ना आई वडिलांना प्रूफ करून दाखवायचं आहे मी एवढे दिवस काय करत होती 10 वाजेपर्यंत, तर मी हे केलं, मी फायनलला गेलो. PSL पण सोडायची आहे का आत्ताच? PSL आठवणी आहेत आपल्या, त्या आठवणी आपल्याला ताज्या ठेवायची असतील ना तर पुन्हा यायचं आहे आपल्याला तिथे, निराशा घेऊन नाही जायचं आहे. हां, त्यामुळे प्लीज फक्त ही 10 मिनटं स्पीडमध्ये राहा, बाकीचं म्हणून देत काय. स्पीड एनर्जी लावा, एनर्जी पाहिजे, एनर्जी या स्पीडला. हां, एनर्जी लावा, मजबूत एनर्जी. अशी एनर्जी पाहिजे ना भाई, काय येऊ मला समजलं नाही पाहिजे की लोकांनी काय केलं असं वाटलं पाहिजे. तुम्हाला काय? हो सर. चलो. अरे हे होतं ना हे आपल्या तर तुळशी आहे आणि तिची मदर टंग काय आहे? तेलगू तेलगू. तर तेलगूमधून मराठी करताना कसं वाटतं तुळशी? एकदम मस्त. सो माझ्यासोबत आहेत फिमेल ॲक्टर्स, मुली आहेत जे, तर त्यांना मी विचारणार आहे की तुम्ही जे आता स्किट सादर केलात, रिझल्ट जो डिक्लेअर होईल तो होईल, पण स्किट थ्रू तुम्ही काय नवीन शिकलात आणि ह्या स्किटच्या अनुभवातून तुम्ही काय तुमच्या डेली लाईफमध्ये शिकलात? आम्ही टीमवर्क शिकलो आणि कसं मोठ्यांसमोर राहायचं ते पण शिकलो आणि आमची मराठी बरोबर नव्हती ते पण थोडेफार आमचे क्लिअर झाले. कम्पॅरेटिव्हली आधीचं जे वावरणं होतं आणि आफ्टर स्किट रिहर्सल्स किंवा स्किटमध्ये वावरताना जे आमचं बिहेवियर होतं त्याच्यात पण खूप असं चेंजेस जाणवले, खूप सारे चेंजेस जाणवले. डिसिप्लिन मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट, कॉन्फिडन्स जो आमच्यात कधीच नव्हता पण आम्ही कॉन्फिडन्स गेन केलं, खूप सारं डिसिप्लिन शिकलो आणि खूप काही आहे स्किटमध्ये शिकण्यासारखं. ते आता असं वर्ड्समध्ये नाही एक्सप्लेन करू शकत, पण हा या अशा काही गोष्टी आहेत